विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय 19च्या प्रश्नपत्रिकेतील सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न पाहूया. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न, मानव शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्राव किंवा स्त्रवणारी ग्रंथी कोणती? ऑप्शन 1 जठर, ऑप्शन 2 पीयूषिका, ऑप्शन 3 लसिका आणि ऑप्शन 4 कोशिका. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पीयूषिका. तर पीयूषिका कशी ते पाहूया. पीयूषिका, तर पीयूषिकेलाच काय म्हटलं जातं की मास्टर ग्रंथी देखील म्हटलं जातं. हा पण प्रश्न येऊ शकतो की कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हटलं जातं, तर त्यामध्ये पीयूषिका तुम्ही लिहू शकता. तसेच ह्याचं पीयूषिकेचं वजन जे असतं ते 0.5 ग्रॅम इतकं असतं. पीयूषिका ही रासायनिक संदेशवाहक म्हणून काम करते. तसेच ती शरीरामध्ये हार्मोन्स देखील तयार करण्याचं काम करत असते. आणि ही जी पीयूषिका असते ती इतर ग्रंथींवर काय करत असते, नियंत्रण ठेवत असते. आणि हिचा आकार जो असतो लहान वाटाण्या इतका आकार असतो. तो मेंदूच्या पायथ्याशी इथे या ठिकाणी मध्ये असते. पीयूषिकालाच पिट्युटरी ग्रंथी किंवा पीयूषिका असे म्हटले जाते. मेंदूच्या पायथ्याशी असते आणि ती संपूर्ण शरीराच्या अवयवांवर काय करत असते, प्रभाव टाकत असते. पुढचा प्रश्न पाहूया. पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? ऑप्शन 1 पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यांमध्ये आढळून येतो. तर हे काय इथं काय विचारलं, योग्य विधान कोणतं? तर हे पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो. हे विधान काय आहे, चुकीचे. सर्व सस्तन प्राण्यात तो आढळून येत नाही. त्यानंतर पोलिओचा दुसरा ऑप्शन, पोलिओचा जीवाणू मुख्यत्वे फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो. तर हे पण ऑप्शन काय आहे, चुकीचे. फक्त तोंडाच्या मार्गानेच तो शरीरामध्ये प्रवेश करत नाही, तर तो अन्न, पाणी, संसर्गजन्य गोष्टीतून देखील तो काय होतो, प्रवेश करत असतो. तसेच दरवर्षी भारतामध्ये तिसरं ऑप्शन, दरवर्षी भारतामध्ये 8 वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत लसीकरण करण्यात येते. तर हे ऑप्शन देखील चुकीचं आहे की पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत भारतामध्ये एक तर इंजेक्शनाद्वारे किंवा ओरल म्हणजे ड्रॉपद्वारे लहान मुलांना 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओचे डोस हे दिले जातात. तर हे 8 वर्षापर्यंतचं काय हे चुकीचं विधान आहे. आणि चौथा ऑप्शन की पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. तर हे विधान काय योग्य आहे. म्हणजे याचं बरोबर उत्तर कोणतं आहे, ऑप्शन क्रमांक 4 की पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळून येतो. याचं आणखीन तुम्हाला स्पष्टीकरण पाहिजे असेल तर इथं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? 1 निकोटीन, ब टार आणि कार्बन मोनॉक्साईड. तर ऑप्शन पाहू. ऑप्शन 1 आहे फक्त आणि ब, ऑप्शन 2 आहे फक्त ब आणि क, ऑप्शन 3 आहे फक्त आणि क आणि ऑप्शन 4 आहे तिन्ही ब क. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ब क. म्हणजे हे तिन्ही पदार्थ काय आहे की धूम्रपान करताना तयार होत असतात. याचं स्पष्टीकरण पाहूया. तर निकोटीन हे काय, व्यसनाधीन जे काही पदार्थ असतात त्याच्यामध्ये काय असतं की निकोटीन हे टाकले जाते. तसेच टार जे असतं ते टार कशा प्रकारे तयार होतं, तर ज्यावेळेस तंबाखू जाळली जाते त्यावेळेस एक चिकट पदार्थ तयार होतो जो फुफ्फुसामध्ये जमा होतो, त्याला टार असे म्हटले जाते. तसेच पुढचं जे कार्बन मोनॉक्साईड, तर कार्बन मोनॉक्साईडसुद्धा कशामुळे तयार होतो, तर कार्बन मोनॉक्साईड हा सुद्धा तंबाखू ज्यावेळेस सिगरेट किंवा बिडी किंवा इतर कोणत्या गोष्टींमध्ये तंबाखूसारखे पदार्थ ज्यावेळेस जातात त्यातून कार्बन मोनॉक्साईडसारखा विषारू वायू तयार होतो आणि तो काय करतो, रक्तातील हिमोग्लोबिनला बांधतो म्हणजे बाधित करतो आणि ऑक्सिजनचे प्रमाण देखील शरीरामध्ये काय करतो, कमी करतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? ऑप्शन 1 मानवातील नरामध्ये XY गुणसूत्रे आढळतात. तर हे काय आहे, हे बरोबर आहे. यांनी सांगितले अयोग्य कोणतं आहे, तर मग मानवातील नरामध्ये XY गुणसूत्रे आढळतात, हे बरोबर विधान आहे. दुसरं, प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये नरांमध्ये XX गुणसूत्रे आढळतात. तर हे काय आहे, हे अयोग्य आहे, हे चूक आहे. कारण पक्ष्यांच्या नरांमध्ये झेड असे गुणसूत्र आढळतात. त्यानंतर तिसरं ऑप्शन, फुलपाखराच्या कीटकाच्या मादीमध्ये XX गुणसूत्रे आढळतात. तर हे विधान पण चुकीचं आहे.
फुलपाखराच्या आणि किंवा कीटकाच्या मादीमध्ये झेड डब्ल्यू असे गुणसूत्र मादीमध्ये असतात त्यांच्या. त्यानंतर चौथं विधान जे आहे की प्रामुख्याने पक्षाच्या मादीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते. तर हे चौथं ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. तर पुढे पाहू त्याचं आणखीन स्पष्टीकरण. तर याच्यामध्ये आपण पाहिलं की दुसरं आणि तिसरं विधान जे चुकीचं होतं. तर इथं माणसामध्ये काय असतं की नरमध्ये XY हे गुणसूत्र असतात, तर मादीमध्ये XX गुणसूत्र असतात आणि लिंग पुरुषाद्वारे ठरवलं जातं. तसेच पक्ष आणि कीटकांमध्ये झेड हे गुणसूत्रे असतात नरामध्ये आणि मादीमध्ये ZW असे गुणसूत्रे असतात. या तक्त्यावरून स्पष्ट होते की पक्षी आणि कीटकांमध्ये नरांमध्ये झेड आणि मादीमध्ये ZW गुणसूत्रे असतात. त्यामुळे पर्याय 2 आणि 3 मधील विधाने काय आहेत, चुकीची आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते आणि परिणाम ब, समुद्रात पोहणे अवघड होते. तर आता इथं काय, समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते हे काय बरोबर आहे. म्हणजे इथं मग ऑप्शन 1 दिलेला आहे फक्त अयोग्य, तर ते बरोबर आहे. समुद्रात पोहणे अवघड होते तर हे चुकीचं आहे. म्हणजे मग हे बाकीचे ऑप्शन सगळे काय होणार आहे, चुकीचे होणार आहे. कारण इथं काय दिलेलं आहे, फक्त ब योग्य, तर ब योग्य नाही आहे, ते चुकीचं आहे. दोन्ही अ आणि ब योग्य, तर हे इथं ब चुकीचं असल्यामुळे हे पण चूक होणार आहे. ब दोन्ही अयोग्य, तर इथं बरोबर आहे, ब चुकीचं आहे, म्हणून हे पण खालचे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. म्हणजे इथं फक्त ऑप्शन 1 जे ते बरोबर आहे. कसं, थोडंसं त्याचं स्पष्टीकरण पाहूया. तर नदीचे पाणी कमी घनता असते, समुद्राच्या पाण्यामध्ये मीठ क्षार असते, त्यामुळे त्याची घनता जास्त असते. विधान अयोग्य, जास्त घनतेमुळे पाण्याच्या वरच्या दिशेने ढकलण्याचा रेटा जास्त असतो, ज्यामुळे समुद्रात पोहणे सोपे जाते. त्यामुळे विधान ब हे चुकीचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अवश्राव्य ध्वनीची वारंवारता टिंबटिंब असते. तर अवश्राव्य ध्वनीची वारंवारता म्हणजे ज्या ध्वनी आपल्याला ऐकू येत नाही अशा ध्वनींची वारंवारता किती असते. त्या माणसाला आता इथं दिलं आहे की 20 हेरिटेजपेक्षा जास्त, तर हे बरोबर आहे की 20 हेरिटेजपेक्षा जास्त जर ध्वनी असेल तो माणसाला ऐकू येतो. परंतु 20,000 हेरिटेजपेक्षा जो जास्त ध्वनी असेल तर तो माणसाला ऐकू येत नाही. आणि इथं जे दिलेलं आहे की 20 हेरिटेज ते 20,000 हेरिटेजच्या दरम्यानचा जो ध्वनी असतो तो काय आहे, मनुष्याला ऐकू येत असतो, म्हणजे हे बरोबर आहे. परंतु इथं काय सांगितलं, अवश्राव्य ध्वनीची वारंवारता, अवश्राव्य ध्वनीची म्हणजे जे ऐकू येत नाही अशा ध्वनीची वारंवारता किती आहे मग इथं, तर 20 हेरिटेजपेक्षा कमी. जर ती 20 हेरिटेजपेक्षा कमी असेल तर ती मानवाला ऐकू येत नाही. म्हणजे इथलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक हे 2, 20 हेरिटेजपेक्षा कमी जर असेल तर ती अवश्राव्य ध्वनी मानली जाते आणि तिची वारंवारता 20 हेरिटेज मानली जाते. त्याचं स्पष्टीकरण पुढे पाहू थोडंसं. तर अवश्राव्य ध्वनी ऐकू न येणारा ध्वनी जो असतो तो 20.20 हेरिटेजपेक्षा कमी असतो आणि हा जो मधला असतो 20 ते 20,000 हेरिटेजच्या दरम्यानचा ध्वनी असतो तो मानवाला ऐकू येतो. आणि 20,000 हेरिटेजपेक्षाच्या नंतरचा ध्वनी जो म्हणजे आपले वटवाघूळ ते काढतात तर तो ध्वनी जो असतो तो मानवाला ऐकू येत नाही. म्हणूनच त्याला वारंवारता 20,000 हेरिटेजपेक्षा कमी जो ध्वनी असतो त्याला अवश्राव्य ध्वनी असे म्हटले जाते. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. जेव्हा आवाजाचा स्रोत आणि मोठा अडथळा यातील अंतर कमीत कमी टिंबटिंब मीटर असेल तेव्हा प्रतिध्वनी ऐकू येतो. तर आवाजाचा वेग आणि प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किती मीटर चा अंतर पाहिजे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 17. पहिलं ऑप्शन 170 आहे, दुसरं 34 आहे आणि तिसरं 17 आणि चौथं जे आहे ते 340. तर 340 जो आहे तो ध्वनीचा एका सेकंदामध्ये प्रवास करण्याचा वेग आहे आणि बाकीच्या ऑप्शनमध्ये 34 जो आहे तो तेवढं अंतर आपले इथं यांनी कमीत कमी विचारलेलं असल्यामुळे 17 दुने 34 म्हणजे 34 हे अंतर आपल्याला घेता येत नाही, तर कमीत कमी विचारलं म्हणून 17. तर पुढे पाहू याचं स्पष्टीकरण.
तर ध्वनीचा वेग हा जाण्याचा वेग हा 17 मीटरमध्ये 0.05 सेकंदामध्ये ते 17 किलोमीटर एवढा ध्वनीचा वेग असतो आणि परत येण्याचा वेग देखील तेवढाच असतो. 17 मीटरवरती 0.05 सेकंदामध्ये त्या वेगाने ती परत येते. म्हणजे एकूण प्रवास हा ध्वनीचा काय किती होतो मग 34 मीटरचा जो प्रवास आहे ती ध्वनी 0.1 सेकंदामध्ये पूर्ण करत असते. म्हणजे प्रतिध्वनी ऐकण्यासाठी मूळ आणि परावर्तित ध्वनीमध्ये किमान 0.1 सेकंदाचे अंतर असावे लागते. हवेचा ध्वनीचा वेग हा 340 मीटर सेकंद असल्याने 0.1 सेकंदामध्ये ध्वनी 340 मीटर प्रवास करतो. जाणे आणि येणे म्हणून एका बाजूचे अंतर हे 17 मीटर लागते. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारा किंवा ठरणारे घटक खालीलपैकी कोणता किंवा कोणते? तर एक आहे वातावरण आणि दुसरा आहे प्रकाशाचे विकिरण. तर याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे फक्त अ बरोबर, दुसरा आहे फक्त ब बरोबर, तिसरा आहे दोन्ही अ आणि ब बरोबर आणि चौथा आहे अ ब दोन्ही नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. अ आणि ब हे दोन्हीही गरजेचे असतात आकाशाचा निळा रंग दिसण्यासाठी. थोडं त्याचं स्पष्टीकरण पाहूया. तर दोन्ही अ आणि ब बरोबर आहे, कारण वातावरणामधील वायू आणि कण जे असतात वातावरणाते त्यांची तरंग लांबी जी असते रंगाची त्यानुसार त्यांचं काय होतं वितरण हे होत असतं. आणि रेल स्कॅटरच्या निळ्या रंगाची तरंग लांबी जी आहे ती जास्त असते. त्यामुळं काय होतं त्याचं विचलन जे असतं ते सर्वात जास्त होतं. त्यामुळं प्रकाशामध्ये आपल्याला आकाश काय होतं निळ्या रंगाचं दिसून येतं. म्हणजे सगळ्यात जास्त त्याचं वितरण आहे. हे जे आहेत ते आकाशामध्ये असणारे आपले रंग आहेत आणि त्या रंगांमध्ये जसे रेड तरंग लांबी दिलेली आहे. लाल कलरची जी आहे ती काय आहे सर्वात कमी आहे. सर्वात कमी कोणाची आहे तर लाल कलरचे विचलन कमी असतं आणि सर्वात जास्त विचलन आणि वारंवारता काय जांभळ्या रंगाची आहे म्हणजे निळ्या रंगाचा. त्याच्यामुळं काय होतं की निळा रंग हा जास्त प्रमाणात विखुरला जातो आणि त्यामुळं आकाश आपल्याला निळ्या रंगाचं दिसते. म्हणजे इथं तरंग लांबीचे कलर दाखवलेत पहा तुम्ही. सगळ्यात कमी आर आहे, मग ऑरेंज आहे, मग येलो आहे, मग ग्रीन आहे, मग इथं ब्ल्यू आहे, मग इंडिगो आहे आणि मग व्हायोलेट आहे. अशा प्रकारे रंगाचं काय आहे विचलन असतं. म्हणजे जास्त आहे म्हणजे व्हायोलेट कलर जो आहे तो काय आहे सर्वात इथं जास्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज इथं हा व्हिडिओ संपलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा, म्हणजे मला पण थोडंसं मदत होते की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहताय. आणि चॅनलला जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला जो कोणत्या वेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यासाठी कमेंट करा आणि सांगा तुम्हाला जो कोणत्या महत्त्वपूर्ण टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो देखील आपण बनवून आणि महाटेटची तुमची तयारी चांगली व्हावी हीच माझी पण अपेक्षा आहे. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.